राहता येथील सिद्धसंकल्प मंगल कार्यालय येथे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ ब्लाइंड नाशिक महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे अंध लोकांसाठी गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंध लोकांमधील गायकांना गाण्याची संधी उपलब्ध करून विजेत्यांना बक्षिसे, भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले। या कार्यक्रमासाठी शाहीर कदम, भाजपा नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा, रणजित बोठे, विखे पाटील यांचे सहाय्यक श्री चौधरी साहेब रोकडे साहेब, NS न्यूजचे संपादक नवनाथ पाटील सदाफळ, ॲडव्होकेट रामनाथ सदाफळ यांच्यासह राज्यातील अनेक अंध बांधव हजर होते। कार्यक्रमासाठी निकम साहेब पोटे यांनी परिश्रम घेतले। NS न्यूज राहताकरता अनिल सोमवंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ राहता। त्या माध्यमातून आपण स्टीलच्या प्लेट्स सगळ्यांना देणार आहोत उपस्थितांना, आणि त्याचबरोबर ज्यांच्याकडून आपण या फाईल आणि पुष्प, गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात तिचं अभिनंदन करायचे आहे। इकडं धन्यवाद सर। त्यानंतर मी निकम साहेबांना विनंती करतो संस्थेचे सचिव गायकवाड सर यांना येऊन बसायचं आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले पिपाडा साहेब, रणजितजी एकबोटे साहेब, चौधरी साहेब, घोडके साहेब आणि पत्रकार बंधूसुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। तर सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आणि मी निकम वहिनींना विनंती करेन की त्यांनी पण आमच्याकडे यायचं आहे। निकम वहिनी, आमचे मित्र रणजितजी बोठे, रामनाथजी सदाफळ, नवनाथजी सदाफळ, सोमवंशीजी, पत्रकार, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने आपण पाहतो की दरवर्षी निकम साहेब हे जे अध्यक्ष आहेत ते या जेवढे अंध व्यक्ती आहेत तर त्यांच्यातील जे कलागुण आहेत त्यांना उत्तेजना मिळावी, त्यांच्यातल्या कलास डोळस व्यक्तींना पाहायला भेटाव्या यासाठी दरवर्षी हे कार्यक्रम आयोजित करतात। मी खऱ्या अर्थाने निकम साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून कौतुक करतो व अभिनंदन करतो की आपण खऱ्या अर्थाने समाजाच्या काहीतरी देणं लागतो या भावनेतनं काम करता व त्या ठिकाणी जे मुलं त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना सुद्धा आपण वेगवेगळं बक्षीस देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करता। खरोखर एक कौतुकास्पद अशी गोष्ट आहे। दरवर्षी ते हे कार्यक्रम आयोजित करत असतात। मी तर म्हणतो की जे डोळस आहेत, त्यांना डोळे आहेत, त्याच्यापेक्षाही हे सामाजिक कामाच्या बाबतीत ही संघटना आणि त्यांचे सर्व पदाधिकारी पुढे असतात। मी पुन्हा एकदा त्या सर्वांना शुभेच्छा देतो, त्यांचं कौतुक करतो। असं सामाजिक काम त्यांनी यापुढे सुद्धा चालू ठेवावं अशी अपेक्षा करतो। आम्ही सुद्धा पूर्वीपासून कैलासवासी आर पाटील साहेब असो आणि भविष्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असो यांच्याकडे सुद्धा या ज्या अंध समाजाच्या, अंध बांधवांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी यापुढे सुद्धा प्रयत्न करू एवढीच ग्वाही निमित्ताने देतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो। धन्यवाद। सांगण्यास आनंद वाटतो की आजचा कार्यक्रम निश्चितच या परिसरामध्ये या अंध अपंग व्यक्ती यांच्या माध्यमातून ज्या काही कला आहे त्या कला निश्चितच समाजासमोर आणण्याचं काम या कार्यक्रमामधून होत आहे आणि ते पुढेही चालू राहो अशी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।